नमस्कार मित्रांनो. परवा दिवशी 2 दिवसाखाली मी एक व्हिडिओ टाकला होता. त्या व्हिडिओमध्ये एक वधूवर सूचक कशा अपेक्षा असतात आणि त्यामुळे मला इतके फोन आले, की साहेब खरं आहे, रिअल आहे, वास्तव आहे आणि ओरिजिनल तुम्ही स्टोरी मांडली त्याच्यामध्ये आणि असे बरेचसे फोन आले. त्यामुळे मी दुसरा व्हिडिओ या ठिकाणी करतोय. खरं तर अपेक्षा कशा वाढत चाललेल्या आहेत. त्यामुळे लग्न जमत नाही आहेत. मग 100 एकर असेल, 50 एकर असेल, असं नुकसान तर होतच जाते. कारण परवा दिवशी मान्सूनपूर्व पाऊस आला. आपल्या कोंढार भागात गेलं तर जवळपास 800 एकर केळीचं सगळं पीक जे होतं ते आडवं झालं. मग एवढी शेतकऱ्यांना अडचण होते. मग लग्न करतानाच एवढं नुकसान होत असताना, केळीचं पीक आडवं होत असताना, डाळिंब असेल किंवा इतर पिकं सगळे आडवत असताना त्यावेळेस शेतकरी का विचार करत नाही, की बाबा क्षणात आपण 6 महिने, 8 महिने जपलेली बाग असेल, केळीची असेल, डाळिंबाची असेल, वारं आलं, नैसर्गिक आपत्ती आली तर भुईसपाट होतं. मग त्यावेळेस आपण कानाला दगड लावल्यासारखं किंवा चिमटा घेऊन आपण गप्प बसतो. त्यावेळेस कोणाला भांडायला जातो का? कोणाला विचारायला शोधत नाही. कारण नैसर्गिक आपत्ती असते. डाळिंबाच्या बागा झोपल्या जातात. त्यावेळेस कोणाला भांडायला जातो. तत्पूर्वी भावांनो, शेती जाग्यावरच राहते. उत्पन्न कधी येईल काय सांगता येत नाही. कारण सगळी शेती निसर्गावरती अवलंबून आहे. निसर्गाने साथ दिली तर पिकं येतात. निसर्गाने नाही साथ दिली, एखादं चक्रीवादळ आलं तर सगळं भुईसपाट होते. आणि त्यातून जर केळा वाचल्या तर केळीला भाव किती येतो? ₹2, ₹3, ₹5. मार्केट डाऊन झालं की केळीचा भावसुद्धा वाटोळं होतं. मग मार्केट मिळत नाही. मग शेतीमालाला सुद्धा भाव मिळत नाहीत. मग ह्यावेळेस आपण कोणाला भांडायला जातो का? आपण कोणाला म्हणत नाही. त्यावेळेस मुग गिळून आपण गप्प बसतो. तर माझा सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, की आपण लग्न जमवत असताना किंवा शेतकरी असताना जास्त अपेक्षा करू नका. ज्यात आहे, जे चांगलं आहे, जे माणसं चांगली आहेत त्यांच्याशीच आपण स्नेह करावा आणि तिथेच लग्न जुळवावेत. कारण एकीकडे मुलांचं वय वाढत चाललेलं आहे आणि दुसरीकडे मात्र शेतीचं नुकसान होतंय. शेतीच्या मालाला भाव ठरवायला शेतकऱ्यांना मुभा नाही आहे. त्यामुळे दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो व्हिडिओ करणार आहे, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे, की जर वधूवर सूचक जे असतात, एखादा फोन येतो, अमुक-अमुक या वधूवर सूचक मंडळातून बोलतोय, तुमच्या घरी लग्नाचं कोण आहे का? असे बी फोन येतात आणि कशी फसवणूक केली जाते, हे दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि लक्षपूर्वक तो व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद.